उपवासासाठी बाहेरून काय आणायचं म्हणलं की पटकन शेंगदाण्याची चिक्की आठवते, कारण ती तशी टेस्टी आणि हेल्दीही असते. पण हीच शेंगदाण्याची चिक्की घरी करणं खूपच सोपं काम आहे. आणि आज आपण शेंगदाण्याच्या चिक्कीचा असा एक प्रकार पाहणार आहोत ज्यामध्ये पाक बिघडण्याचं टेन्शन अजिबात येणार नाही. आणि अगदी पहिल्यांदा करत असाल ना तरी ही चिक्की न बिघडता 100% परफेक्टच होणार. त्यामुळे तुम्हालाही उद्याच्या आषाढी एकादशीसाठी अशी क्रंची शेंगदाणा चिक्की बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळ्यात आधी आपल्याला या चिक्कीसाठी शेंगदाणे भाजून घ्यावे लागतात. त्यामुळे कढईमध्ये शेंगदाणे घालून मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. कोणत्याही प्रकारचे शेंगदाणे घेतले तरीही चालेल. मंद गॅस करून आपल्याला हे सतत हलवत छान रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. चिक्की करताना शेंगदाणे फुल गॅसवरती आणि गडबड करून अजिबात भाजायचे नाहीत. असे मंद गॅसवरतीच 7 ते 8 मिनिटांपर्यंत भाजून घ्यायचे, म्हणजे ते मस्त कुरकुरीत होतात आणि त्यामुळे आपली चिक्कीही टेस्टी लागते. इथं हे आपले शेंगदाणे भाजून झाले. एका ताटामध्ये काढून ठेवूयात आणि याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचे. अगदी गडबड असेल तर फॅन खाली ठेवून द्यायचे. शेंगदाणे थंड होईपर्यंत इकडे आपण पळपोट आणि लाटण्याला तेल लावून घेणार आहे. आणि चिक्की करायला घ्यायच्या आधीच असं पळपोट लाटण्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे मग परत घाई गडबड होत नाही. कारण एकदा का साखर वितळली आणि त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे घातले ना मग ते पटकन घट्ट व्हायला लागतं. परत तेल लावत बसलो तर वेळ खूप जातो आणि ते मिश्रण परत सेट होणार नाही. म्हणून अशा प्रकारे आधीच ही तयारी करून घ्यायची आणि मग चिक्की करायला घ्यायची, म्हणजे आपली शेंगदाण्याची चिक्की बिघडायचा विषयच राहणार नाही. मी थोडंसं जास्तच तेल लावलेलं आहे का तेही पुढे सांगणार आहे तुम्हाला. तर इथे पहा आपले शेंगदाणे पण पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हे जाडसर असे वाटून घ्यायचे. या पद्धतीने केलं ना खूप सोपं पडतं. हाताने क्रश करायला वेळ खूप जातो, म्हणून मी नेहमी मिक्सरच्या भांड्यामधूनच काढते. पल्स मोडवरती एक 15 ते 20 सेकंदापुरतं मी याला फिरवून घेतलेले. जास्त पण याचं बारीक कूट करायचं नाही. याच्यामध्ये एखादा दुसरा अख्खा शेंगदाणा राहिलेला असेल ना तोही हातानेच क्रश करून घ्यायचे. आणि याच्यावरती जी काही टर्फल आहेत ना ही सगळी टर्फल आपल्याला पाकडून काढायची आहेत. शेंगदाण्याच्या वरची जी टर्फल असतात ना त्याच्यामुळं आपल्याला ॲसिडिटी होते. त्यामुळं जेवढी निघतील ना सहजपणे तेवढी काढून टाकायची. अगदी सगळी निघावीत असं काहीच नाहीये. तर आता एका कढईमध्ये आपल्याला साखर घालायची आहे. शेंगदाणे 1 वाटी घेतले होते, त्यासाठी एका वाटीला 1-2 चमचे कमी इतकी साखर घातलेली आहे मी. समप्रमाणात घेतली तरीही चालणार आहे. आता यामध्ये अगदी 1 छोटा चमचा पाणी घालायचे. जास्त पाणी अजिबात घालायचं नाही. आणि हीच चिक्की करतानाची सगळ्यात महत्त्वाची टीप आहे. जास्त पाणी जर घातलं ना तर ही साखर कॅरमलाइज व्हायला आपल्याला खूप वेळ लागतो. त्यामुळे पाणी खूप थोडंसं घालायचं. आणि सुरुवातीला गॅस फुल ठेवला तरीही चालणार आहे एखादा मिनिट. त्यानंतर मात्र गॅस मध्यम करायचा आणि ही साखर पूर्णपणे कॅरमलाइज होईपर्यंत आपल्याला उलथण्याच्या साह्याने अशा प्रकारे हलवत राहायचे. आज आपण गुळाचा पाक न करता साखरेची चिक्की बनवतोय. आणि खरं सांगू का, गुळाच्या चिक्कीपेक्षा साखरेची चिक्की करणं खूप म्हणजे खूप सोपं आहे. मी नेहमी अशा प्रकारची चिक्की करते. अगदी झटपट तयार होते. गुळाच्या पाकाचं कसं असतं, तो परफेक्टच व्हायला हवा, त्याची तार व्यवस्थित यायला हवी, नाहीतर चिक्की फसते, चिकट होते. पण यामध्ये तसलं कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही. कशीही करा, ही साखरेची चिक्की अजिबात फसत नाही. तर इथे बघा साधारण एक 5 ते 6 मिनिटं मी मीडियम गॅसवरती ही साखर कॅरमलाइज करून घेतली. रंग बदललाय. आता यामध्ये ते मगाशी क्रश करून घेतलेले शेंगदाणेही घातले. इथून पुढे मात्र थोडीशी घाई करायची. पटापट हे असं मिक्स करून घ्यायचे. इथंही गॅस आपण बारीकच ठेवलेले. आपण घातलेले शेंगदाणे या कॅरमलाइज झालेल्या साखरेमध्ये मिक्स व्हावेत तिथपर्यंतच हे परतून घ्यायचे. त्यापेक्षा जास्त वेळ हे परतत बसायचं नाही, नाहीतर घट्ट गोळा बनतो याचा. बघा लगेचच आपण हे पळपोटावर घालणार आहोत आणि लाटण्याच्या साह्याने लाटून घ्यायचे. म्हणूनच मी तुम्हाला मगाशी म्हणले होते की अगोदरच तेल लावून ठेवायचं, नाहीतर मग परत घाई होते. मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं की पळपोट लाटण्याला थोडंसं जास्तच तेल लावून घ्यायचं. त्याचं कारण म्हणजे ना
ही जी चिक्की असते ना ती पूर्णपणे त्या लाटण्याला पोळपोटाला चिटकू शकते आणि मग आपल्याला लाटतानाही त्रास होतो, ते व्यवस्थित सेट करायला येत नाही. म्हणूनच अगदी थोडं जास्त प्रमाणामध्येच तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपल्याला हे लाटायला खूप सोपं जातं. असं बाजूने हाताच्या साह्याने एकसारखं करत करत मी हे लाटून घेणार आहे आणि जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंतच हे लाटता येतं. त्यामुळे हेही काम आपल्याला पटापटच करायचे. जास्त पातळही लाटायचं नाही आणि जास्त प्रमाणामध्ये जाडही नाही, मध्यम असं हे लाटून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला ह्याच्यावरती कटही मारायचेत बरं का. काय होतं, चिक्की लगेचच सेट होते, त्याला काय असा जास्तीचा वेळ लागत नाही आणि एकदा का चिक्की सेट झाली का मग आपल्याला ती कट करता येत नाही किंवा त्याला हवा तसा व्यवस्थित आकार देता येत नाही. म्हणून जेव्हा आपण लाटून घेतो ना तेव्हा लगेचच याला कट मारून ठेवायचे, म्हणजे आपल्याला परत ती चिक्की काढायला सोपी जाईल. तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही करू शकता, छोटी मोठी. आता बघा अजून सेट झालेली नाहीये तरी पण थोडासा दाब द्यावाच लागतोय याच्यावरती. जर आपण आत्ताच नाही केलं तर मग मात्र ती तशी हाताने तोडूनच खावी लागेल. अशा प्रकारे कट करून झाल्यानंतर ही आपल्याला 10-15 मिनिटांसाठी थंड व्हायला ठेवायची आहे. लगेचच खायला घ्यायची नाही, कारण गरम असताना ही थोडीशी चिकट असते. जसजशी थंड होईल तशी ती सेट होते आणि मग मस्त क्रंचीही होते. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर अर्धाभर तास ठेवली तरीही चालणार आहे. कमी वेळ असेल तर 15 मिनिटं ठेवली तरीही पुरेसी होतात, कारण ही साखरेची चिक्की आहे ना त्यामुळं पटकन सेट होते. गुळाच्या चिक्कीला थोडासा वेळ जास्त लागतो सेट व्हायला. बघा साधारण एक 15 मिनिटांनी इथं आपली चिक्की परफेक्ट अशी सेट झालेली आहे. सहजरित्या मोकळी होती, कारण आपण गरम असतानाच याला कट मारून घेतले होते. पळपोटाला व्यवस्थित तेल लावल्यामुळं हे खाली अजिबात चिटकलेलं नाही. अलीकडच्या काही चिक्क्या विश्वाने खाऊन टाकल्या, कारण तो काय वाट बघायला तयार नव्हता माझा व्हिडिओ होईपर्यंत. तर उद्याच्या आषाढी एकादशीसाठी तुम्हीही ही शेंगदाण्याची चिक्की नक्कीच बनवून बघा. करायला एकदम सोपी आहे. मी तर म्हणेल जगातील सगळ्यात सोपा चिक्कीचा प्रकार आहे हा. पहिल्यांदा जरी करत असाल तरीही अजिबातच बिघडणार नाही. फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. आणि तुम्हाला जर गुळ शेंगदाण्याची चिक्की बनवायची असेल तर तोही व्हिडिओ आधीच चॅनलवर अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकता. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.